नमस्कार श्रोते हो. नमस्कार सर. नमस्कार. साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या 8व्या भागामध्ये आज आपण ज्येष्ठ कवी, कथाकार आणि त्याचबरोबर श्यामलाल हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले मराठी विषयाचे प्राध्यापक नामदेव गरड सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नामदेव गरड सर लेखक आहेत आणि त्याचबरोबर मागच्या काही वर्षामध्ये त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम देखील केलेलं आहे. वारकरी संप्रदायातील संत तुकाराम हा त्यांच्या एक चिंतनाचा असा विषय आहे. संत तुकारामांच्या 101 अभंगावर गरड सरांनी लेखन केलेलं आहे. ते लेखन अप्रकाशित आहे, परंतु त्या 101 अभंगावर गरड सरांनी जे विश्लेषण केलेलं आहे, जे काही अभंग त्यांनी निवडलेले आहेत, ते सर्व अभंग संत तुकारामांनी ज्या अभंगातून दुर्जनावर प्रहार केलेला आहे त्या संदर्भातले निवडक अभंग निवडून गरड सरांनी मागच्या एक 20 वर्षापूर्वीच सर्व अभंगावर त्यांनी लेखन केलेलं आहे, परंतु तो ग्रंथ अजून काही प्रकाशित झालेला नाही. त्यानंतर एक काव्यरंग नावाचा आधुनिक मराठी कवितेतील समीक्षा ज्या ग्रंथाच्या माध्यमातून गरड सरांनी केलेली आहे, तोही ग्रंथ त्यांचा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या ग्रंथामध्ये आधुनिक मराठी कवितेची जी परंपरा आहे, म्हणजे जवळपास केशवसुतापासून असं आपण म्हणतो, त्या आधी सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी वगैरे कविता लिहिलेल्या आहेत 19व्या शतकामध्ये, परंतु केशवसुतापासून ते मंगेश पाडगावकर पर्यंत या सर्व कवींच्या चरित्राचा आणि त्याचबरोबर त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्यावर सरांचं जे चिंतन आहे ते आगामी ग्रंथामधून, काव्यरंग नावाच्या या ग्रंथामधून येणारच आहे, ते आपल्याला वाचायला मिळणारच आहे. परंतु सरांचे जे 2 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, 2-3 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, त्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे नामदेव गरड सरांचा, तो म्हणजे सोनी नावाचा कथासंग्रह आहे. बघा, 1994 साली सोनी नावाचा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला. याचा अर्थ गरड सरांनी 1994 सालीच कथा लिहिलेल्या आहेत असं नाही, तर या कथासंग्रहातील सोनी नावाची जी कथा आहे, ती कथा ही 1980 मध्ये संचार या दिवाळी अंकातून ती प्रकाशित झालेली होती. म्हणजे आज 42 वर्षापूर्वी त्यांची सोनी नावाची कथा प्रकाशित झाली. आणि विशेष करून त्याच कथेला दिवाळी अंकात उत्कृष्ट लेखन करणाऱ्या लेखकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात पारितोषिक दिले जात होते. आणि सरांच्या कथेला 1980 साली 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं होतं. श्रोतेहो, लक्षात घ्या, 42 वर्षापूर्वी त्यांनी पहिली कथा लिहिली किंवा ती कथा प्रकाशित झाली. म्हणून 75-80च्या दरम्यान सरांनी लेखन केलेलं आहे, परंतु 15 ते 20 वर्षानंतर त्यांनी कथासंग्रह प्रकाशित केला सोनी नावाचा. आणि याच कथासंग्रहातील 2 कथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत जी काही पदवी स्तरावर ज्या काही अभ्यासपत्रिका असतात मराठी विषयाचे, त्या अभ्यासपत्रिकेमध्ये त्यांच्या 2 कथेचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये दिवाळ सण आणि पेटलेला गणा
या 2 कथा आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये होत्या आणि ते अनेक विद्यार्थ्यांनी त्या कथेचा अभ्यास केलेला आहे. म्हणून हा जो सोनी नावाचा कथासंग्रह आहे, कारण अतिशय बोटावर मोजण्या इतकं कथाकार 1990-94च्या दरम्यान, 80-85च्या दरम्यान उदगीरमध्ये लिहित होते, कथा लिहित होते. त्यापैकी नामदेव गरड सर यांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि तो कथासंग्रह कैलास पब्लिकेशन यांच्याकडून प्रकाशित झाला, औरंगाबाद येथून. त्याचबरोबर 2000 साली सरांचा मृगधारा नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सोनी नावाचा जो कथासंग्रह आहे त्या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ आपल्याला मी दाखवतो. यामधली जी कथा आहे 1980 साली त्यांनी जी कथा लिहिली, तेव्हापासून ते लिहित गेले आणि त्याचंच हे पुस्तक रूपानं 1994 साली वाचकासमोर आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी 2000 साली एक कविता संग्रह मृगधारा नावाचा कविता संग्रह त्यांनी लिहिलेला आहे. त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहाला ज्येष्ठ कवी जगदीश कदम सर यांची प्रस्तावना आहे आणि त्याचबरोबर पाठराखण प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार सर यांची आहे. मृगजळ हा जो कविता संग्रह आहे, या कविता संग्रहामध्ये अनेक वेगवेगळे विषय, कौटुंबिक असतील, सामाजिक विषय सरांनी हाताळलेले आहेत. श्रोतेहो, सरांचा अतिशय म्हणजे आवडीचा आणि जो चिंतनाचा जो विषय आहे तो विषय म्हणजे संगीत आणि साहित्य. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या ठिकाणी बरीच अशी कात्रणं आहेत सरांची, हे आपल्याला दिसत असतील. वेगवेगळ्या अशा दैनिकातील जी कात्रणं आहेत त्या कात्रणाचं संकलन सरांनी 1961 पासून केलेलं आहे. म्हणजे 1961 पासूनची वर्तमानपत्रातली जी कात्रणं आहेत ती कात्रणं नामदेव गरड सर यांच्याकडे पाहायला मिळतात. आणि या सर्व कात्रणामध्ये अधिक करून संगीताशी निगडीत, सर्वसाधारणपणे 1940 ते 70 च्या दरम्यान किंवा 80 ते 40-50-60 च्या दरम्यान जी काही वेगवेगळी चित्रपट आहेत, गाजलेली चित्रपट आहेत, ज्याला आपण अनेकांच्या रसिकांच्या किंवा मनावर राज्य केलेले जे काही चित्रपट आहेत, अशा सर्व चित्रपटाशी संबंधित माहितीचा खजिना सरांकडे आहे. आणि दीदी, खरं तर अतिशय दुर्दैवी घटना काही दिवसापूर्वीच घडलेली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालेलं आहे आणि सरांनी 2 वर्षापूर्वी एक प्रदीर्घ असा जो ग्रंथ आहे, 240 पृष्ठांचा ग्रंथ, लता मंगेशकर यांच्या जीवनावर, त्यांच्या एकंदरीत सर्व सृजनात्मक अशा त्यांनी जे काही चाली वगैरे दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या कवितेला किंवा चित्रपटामध्ये त्यांची जी गाणी आहेत त्या संदर्भामध्ये काही माहिती त्यांनी संकलित केलेल्या आहेत आणि त्यामध्ये जुने दुर्मिळ असे काही फोटो आणि त्याचबरोबर त्याचं विश्लेषण सरांनी या दीदी नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. लता मंगेशकर हा सरांचा अतिशय आवडीचा असा विषय आहे. अनेकांनी लता मंगेशकर यांच्यावर कविता लिहिलेल्या आहेत. सरांची कविता आपण ऐकणारच आहोत. कवी ग्रेसनी सुद्धा लता मंगेशकर यांच्यावर कविता लिहिलेली आहे. किंवा रावसाहेब कसबे सारखे दिग्गज जे विचारवंत आहेत ते असं म्हणतात की मला लता मंगेशकर यांचे गाणे ऐकत असतानाच चांगल्या पद्धतीनं मला लिहिता येते, असं सरांनी एका भाषणामध्ये व्यक्त केलेलं होतं. म्हणून लता मंगेशकरवरचं अलीकडे सरांचं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि विशेषतः सर्व संगीतकार, साहित्यिक यांच्या संदर्भातली 50 वर्षापासूनची सगळी माहिती सरांकडे उपलब्ध आहे. सर सुरुवातीच्या काळामध्ये खूप सातत्याने त्यांनी लेखन केलेलं आहे. विशेषतः दैनिक एकमतमध्ये सरांचे खूप असे लेख
संगीत आणि साहित्य या विषयाशी निगडीत, लता दिदीशी निगडीत त्यांचे अनेक लेख एकमतमधून प्रकाशित झालेले आहेत, किंवा दैनिक सकाळमधून सुद्धा सरांचे काही लेख प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सरांनी काव्य वाचन केलेलं आहे, कवितेचं काव्य वाचन केलेलं आहे. एक पत्र या ठिकाणी आहे, जवळपास 1972 साली लक्ष्मीकांत तांबोळी सरांनी नामदेव गरड सरांना पत्र लिहिलेलं आहे. हे 2 ते 3 पानाचं पत्र या ठिकाणी आहे. सरांनी जेव्हा कविता वाचण्यासाठी तांबोळी सरांना दिलेल्या होत्या, मृगधारा नावाचा जो कविता संग्रह आहे यातल्या कविता, आणि तेव्हा 72 साली त्यांनी हे पत्र सरांना लिहिलेलं आहे. एक या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटते की अनेकदा अलीकडे साहित्यिक हे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु सरांनी तसं केलेलं नाही. या संदर्भामध्ये आपण सरांशी चर्चा आपण करणारच आहोत. नमस्कार सर. नमस्कार. साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर. धन्यवाद सर. तर सर, मला खरंच आश्चर्य वाटलं की एक जुनं कात्रण मी आपल्याकडे पाहिलेलं आहे, माझ्या हातामध्ये आहे. 31/10/1970 साली, म्हणजे जवळपास 52 वर्षापूर्वी आपली कविता एका दैनिकातून प्रकाशित झालेली आहे, आणि ती कविता मृगजळ नावाची कविता आहे. माझ्या या शुष्क जीवनात तूच होऊन आलीस क्षणभरच्या सहवासात, अशा पद्धतीची ही कविता 1970 साली आपली ही कविता प्रकाशित झाली. म्हणजे जवळपास आता 52 वर्ष झाले, म्हणजे 52 वर्षापासून आपण लेखनाला सुरुवात केलेला आहे. आपला हा जो कविता संग्रह आहे, मृगधारा नावाचा कविता संग्रह, हा कविता संग्रह 2000 साली आलेला आहे. पण आपण लेखनाला जी सुरुवात केलेली आहे कवितेला, ते 1970 साली आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे कविता लिहिल्यानंतर, म्हणजे 30 वर्षानंतर आपण हे कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे. आज आपण पाहतो की अनेक साहित्यिक आहेत की लेखन झाल्याबरोबर त्यांना वाटते की आपलं एक 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं पाहिजे, प्रकाशित झालं पाहिजे. आपण मात्र अगदी संयमानं या कविता लागलीच आपण प्रकाशित केला नाही, यासाठी तुम्ही वेळही दिला. तर एकंदरीत 1970 ला तुमची ही कविता एका दैनिकातून प्रकाशित झाली. त्या आधीपासून तुम्ही म्हणजे लेखन करत होतात का? नेमकं आपला जो लेखनाचा प्रवास आहे किंवा आपली जी प्रेरणा आहे ती कोणती आहे? खरं तर सर, मला कविता अगदी लहानपणापासूनच वेळ होतं कवितेचं. आणि मी शिकायला असताना, 10वीमध्ये असतानाही काही कविता केलेली आहे. आज त्या माझ्याकडे उपयोग नाही, पण मला वेळ होतं कवितेचं, आणि मग त्यावेळी देखील मी कविता करायचो. 10वीला असताना. त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजच्या मासिकामध्ये माझ्या बऱ्याचशा कविता अशा प्रसिद्ध झालेल्या. त्यावेळी चीनचं वार होतं, त्यावेळी त्या कविता मी लिहिल्या होत्या. माझी सरांनी माझं त्यावेळी म्हणले, खूप छान कविता लिहिल्या असं मला म्हटलं. म्हणजे जे मासिक निघायचे विद्यापीठात, त्याच्यामध्ये माझ्या कविता. आपल्या लेखनामागची प्रेरणा काय? नेमकं आपण लिहावं असं तुम्हाला म्हणजे का वाटते? त्याचं असं कारण आहे सर की समाजामध्ये बदल होणारं काहीतरी केलं, काहीतरी लिहिलं पाहिजे. कारण नुसतं करमणूक म्हणून तरी त्या कवितेतून परिवर्तन झालं पाहिजे, समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे, असं काहीतरी मला वाटतं. आणि म्हणून तशा प्रकारच्या काही कविता अशा माझ्या लेखनामध्ये आल्या. सुरुवातीला आपण म्हणजे एक आगळं वेगळं जे पुस्तक आहे, खरं तर या विषयावर फारसं लेखन, संगीत या विषयावर अलीकडे आमच्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्वर्गीय कृष्णचंद्र न्याते सर यांचं संगीतावर खूप चांगलं लेखन होतं. त्यांनी लोकसत्तामध्ये सदर देखील चालवलेला आहे. तर आपण ही दिदी नावाचं हे जे पुस्तक आपण लिहिला, तर नेमकं हे पुस्तक आपण लिहावं असं तुम्हाला का वाटलं नेमकं?
तर असं आहे सर, मला लहानपणापासून ही संगीताचा वेळ होती. म्हणजे ज्यावेळी बरसात हा चित्रपट आला त्याच्याही अगोदर मला संगीताचं वेळ होतं. आणि मी आमच्या देवळात वगैरे जात होतो, त्यावेळी भजन वगैरे करायचं. हां, त्या भजनामध्ये देखील मी बरंचसं असं भजन करत होतो त्यावेळी. आणि त्यातून मला विशेषतः काय, लता दिदीचा आवाज मी ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हा आवाज काहीतरी वेगळा आहे. आणि म्हणून मला लता दिदीवरचं आकर्षण इतकं वाढलं की सुवर्ण सुंदरी नावाचा एक चित्रपट आला होता. साधारणतः मला वाटते 57-58 त्यावेळी हा चित्रपट मी पाहिला, तर मला अक्षरशः वेळ लागले त्या चित्रपटात. आणि त्यातले गाणे ना मला इतकं भंडावून सोडले की मला दिवसभर उभं घोकत राहायचं मी ती गाणी, असं मला वाटायचं. आणि नंतर तर मग बरसात आला. बरसात नंतर तर दिदीचं एवढं उधो झाला की प्रत्येक गल्लीतून तिची गाणी बोलवली. आणि तेव्हापासून मग संगीताचं वेळ लागलं. आणि आमच्या गावात रेडिओ नव्हता, पाटलाच्या घरी एकच रेडिओ होता, त्यांच्या घरी जाऊन बसायचं मी गाणे ऐकण्यासाठी. आणि असं करून एक वेळ मी ते माझं ते असं समजावून घेत होतो मी, म्हणजे माझं तृप्ती करून घेत गाणे. असं काहीसं माझं पूर्वीचं. या पुस्तकामध्ये नेमकं म्हणजे कोणकोणत्या अंगानं तुम्ही लेखन केलं? याच्यात काही फोटो वगैरे दिसत आहेत हां, वेगवेगळ्या जणांचे, म्हणजे लता मंगेशकरचीच नाही, दुसरेही फोटो यामध्ये आहेत. याच्यामध्ये संगीतकार आहेत आणि गीतकार आहेत. आणि त्यांनी जे काही केलेले, शैलेंद्र सारखा गीत लिहिणारा, त्याच्यानंतर हसन जयपुरी आहेत, साहिर लुधियानी आहेत. यांच्याबद्दल मला फार आकर्षण होतं की त्यांचे शब्द मी ऐकले ना तर मला त्यांचं ते गीत ऐकावं वाटायचं. आणि चित्रपटाला जरी मी गेलो तरी गीत ऐकण्यासाठी मला चित्रपटाचं विशेष आकर्षण वाटायचं, गीत ऐकायचं. हे असं मला तेव्हापासूनचं वेळ होतं. आणि पण मी काही लिहित नव्हतो त्यावेळी. नंतर मला असं वाटलं की दीदीवर आपण लिहावं. आणि मग एवढी अपेक्षा होती माझी की हे पुस्तक दीदीला नेऊन द्यावं. आणि त्यासाठी मी केदार सरांना, रामदास केदार सरांना सुद्धा मी त्यांच्याशी बोललो असतोय, कारण ती नेहमी मुंबईला जायची. मी त्यांना म्हणलो की दीदीना हे पुस्तक मला द्यायचं आहे. तर ते म्हणले की आपण दोघं जाऊ आणि दीदीला भेटून हे पुस्तक देऊ. पण करोनामध्ये आला आणि त्यामुळे ती भेट आमची झाली नाही. आणि हे मी माझं मोठं दुर्दैव असं. हे पुस्तक कोरोनाच्या आधीच आलेलं आहे. आणि नंतर द्यावं म्हणून प्रयत्न होता, पण जमलं नाही. कोरोनामध्ये दीदींना भेटणं एवढं सोपं नव्हतं आणि त्यामुळे ते राहून गेलं. तर आपलं सोनी नावाचा जो कथासंग्रह आहे, मी आत्ताच सांगितले की या कथासंग्रहातल्या कथा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये होत्या. नेमकं या कथा लिहित असताना म्हणजे ज्या काही घटना प्रसंग समाजामध्ये घडलेले असतात त्याच्या आधारे तुम्ही कथा लिहिलात का? काही कथा असे कल्पित कल्पना करून लिहिलेल्या आहेत? नेमकं या कथासंग्रहाचं स्वरूप कल्पना करून लिहिलेली आहेत, पण काही गोष्टी अशा आहेत की समाजामध्ये जे घडल्या ना त्यावर मला लिहावं. आता काही ठिकाणी असं घडतं की अन्याय फार होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून मला कथा लिहायला भेटली. आणि सोनी नावाची माझी ही कथा आहे, ती एका स्त्रीवर कसा प्रकारचे लोक बलात्कार करतात आणि आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं. आणि हे असं होऊ नये या दृष्टीनं या कथेचं लिखाण झालं मला. तर आपण आता आमच्या रसिकासाठी काही कविता सादर आपण कराव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. आपला मृगधारा हा जो कविता संग्रह आहे यातल्या 1-2-3 कविता आपण रसिकांसाठी सादर कराव्यात. साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमामध्ये नामदेव गरड सर, त्यांच्या काही कविता ते सादर करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण कवितेचं नाव सांगून आपली कविता सादर करावी. पहिल्या प्रथम मी ही दीदीवरचीच कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे तृप्ती. स्वर्गात गंधर्वगीत ऐकून
स्वर्गात गंधर्वगीत ऐकून कंटाळलेला एक प्रेमी परमेश्वराजवळ जाऊन तक्रार करतो, हम्म. देवा, गंधर्वगीत ऐकून कंटाळा आला, किन्नरांना आता काहीतरी नवीन धून गायला सांगा. किन्नरांना, गंधर्वांना काहीतरी नवीन धून गायला सांगा. हे ऐकून देव मोठ्याने हसतो आणि म्हणतो, अरे हे काय गाणार नवीन धून? तुला ऐकायचंच असेल नवीन धून तर मृत्यू लोकात जा. तिथे भारत नावाचा देश आहे, लता नावाची स्वरसम्राज्ञी तिथं आहे. तिचं गाणं ऐक, तिथंच तू तृप्त होशील, इतरत्र अतृप्ती आहे. अशी ही दिदीवरची कविता आहे. बघा श्रोते, गाणं ऐकावंसं वाटत असेल तर आपण लता दिदींचं ऐकलं पाहिजे. अशा आशयाची कविता सरांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. मी सरांना विनंती करतो की आपण दुसरी एखादी कविता सादर करावी. नाही. तर एक कविता असं नरक नावाची आहे माझी. तर ही कविता समाजामध्ये कसा अन्याय चालू आहे त्या अन्यायावरची ही कविता आहे. तेव्हा मी ही कविता आपल्याला वाचून दाखवतो. तुम्हाला वापरायला हजाराच्या साड्या, तुम्हाला वापरायला हजाराच्या साड्या, तुम्हाला राहायला माड्या आणि फिरायला गाड्या. तुम्हाला वापरायला हजाराच्या साड्या, राहायला माड्या, फिरायला गाड्या. आमच्या कमरेला लक्तर, आमच्या कमरेला लक्तर. राहायला झोपड्या, फिरायला नागड्या पायगाड्या. राहायला झोपड्या आणि फिरायला नागड्या पायगाड्या. तुम्हाला खायला तूप पोळी, आमच्या कपाळी रोटी शिळी. तीही कधी मिळते कधी मिळत नाही, म्हणून हाती घ्यावी लागते झोळी. तुमच्या मुलाला कमी काय, आमच्या मुलाला आहे काय. तुम्हाला तुम्हाला रात्रंदिवस आराम, आम्हाला रात्रंदिवस मेहनत कष्ट. तुमच्या घरी आहे काय, काय आहे काय नाही. आमच्या घरी काय आहे, काही नाही. तुमच्या कुत्र्याला बिस्किट आणि आम्हाला त्याचं उष्ट. अशा प्रकारची ही एक, अशा नरकात जगणं त्यापेक्षा बरं मरणं, अशा नरकात जगणं त्यापेक्षा बरं मरणं. अशी ही एक नरक नावाची कविता मी सादर केली. श्रोते होय, वास्तव अशा या परिस्थितीवर आधारित ही कविता आहे. स्नेहलता पटवर्धन नावाच्या एक कवयित्री आहेत, त्यांची कविता आहे. ते असं म्हणतात की खरंच काहीतरी व्हायला पाहिजे, अंधाराचं युग संपायला पाहिजे. खरंच काहीतरी व्हायला पाहिजे, अंधाराचं युग संपायला पाहिजे. मला नाही तुला नाही असं नको व्हायला पाहिजे. सगळ्यांना दुधाचा प्याला मिळाला पाहिजे, एकलव्याला न्याय मिळाला पाहिजे, द्रौपदीचं वस्त्रहरण थांबलं पाहिजे. अशा पद्धतीची कविता त्यांनी सादर केलेली आहे. आजही आपण पाहतो की श्रीमंत आणि गरीब यांच्यातली जी दरी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. म्हणजे काही जणाला पोटाचा प्रश्न आहे, तसं शरदचंद्र मुक्तिबोधांनी म्हटलेलं आहे की पोटपाट एक भाकरीचेच स्वप्न, पोटाचेच गोळे फार मोठे विघ्न. नारायण सुरेंनी सुद्धा भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकीकडे एका वेळेची चूल पेटली पाहिजे यासाठी धडपड चालू असते, आणि दुसरीकडे पैसे आपण खर्च कसे केले पाहिजे हा प्रश्न लोकांना पडत असतो. तर त्या संदर्भातली आपण ही कविता सादर केला. अजून एक कविता आपण या पुस्तकातली आपण सादर करावी. तर ही कविता आहे माझी मराठी. मराठीवरती आपलं अपार प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर लिहिलेली ही कविता आहे. तेव्हा मी ही तुम्हाला सादर करू लागतो. महाराष्ट्र देश माझा माझी मराठी, उभा ज्ञानदेव राजा इंद्रायणी काठी. महाराष्ट्र देश माझा माझी मराठी, उभा ज्ञानदेव राजा इंद्रायणी काठी.
इथे रुजली सजली तुकोवाची गाथा, देव दानवानी येथे झुकवला माथा. वीर शिवाजी जन्मला जिजाईच्या पोटी, महाराष्ट्र देश माझा माझी मराठी. नाथ जन्मला पैठणी गोदावरी तिरी, नाथ जन्मला पैठणी गोदावरी तिरी. दासबोध देतो बोध येथे घरून, दासबोध देतो बोध इथे घरून. नामदेवाचा अभंग घुमे वाळवंटी, महाराष्ट्र देश माझा माझी मराठी. याच मातीत जन्मला मातृभक्त एक, याच मातीत जन्मला मातृभक्त एक. त्रिलोकात कीर्ती गाजे नाम पुंडलिक, त्रिलोकात कीर्ती गाजे नाम पुंडलिक. भक्तीबळे उभा केला दारी जगजेटी, महाराष्ट्र देश माझा माझी मराठी. नरवीर बाजी प्रभू मदारी म्हितर, नरवीर बाजी प्रभू मदारी म्हितर. सिंह तानाजी झुंजला सिंहगडावर, सिंह तानाजी झुंजला सिंहगडावर. प्राणाहुती देऊन गेला पुन्हा नाही भेटी, महाराष्ट्र देश माझा माझी मराठी, महाराष्ट्र देश माझा माझी मराठी. बघा श्रोते, मातृभाषा आणि महाराष्ट्राचं एक गुणगायन करणारी ही कविता सरांनी सादर केलेली आहे. सरांच्या अनेक कविता अप्रकाशित आहेत, काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत आणि काही कविता त्यांच्या प्रकाशित आहेत, अप्रकाशित आहेत. तर सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या काही अप्रकाशित कविता, एक दोन कविता अप्रकाशित अशा श्रोत्यासमोर आपण सादर कराव्या. ही एक कविता आहे, प्रेमाची रीत. कवितेचं शीर्षक प्रेमाची रीत. आलो होतो तुझ्याकडे हात तुझा मागायला, आलो होतो तुझ्याकडे हात तुझा मागायला. प्रीती माझी तुझवरती अन्य काही नको मला, प्रीती माझी तुझवरती अन्य काही नको मला. एकदाच पाहिले मी तुला, एकदाच पाहिले मी तुला, तुझेच वेळ लागले मला. समजावले मी स्वतःला उपयोग नाहीच झाला, समजावले मी स्वतःला उपयोग नाहीच झाला. तोच तू वदलेस, तोच तू वदलेस, वाट तुमची चुकली आहे. तोच तू वदलेस, वाट तुमची चुकली आहे. मी न कधी होणार तुमची, मी माझा सौदा झाला आहे. मी न कधी होणार तुमची, माझा सौदा झाला आहे. ऐकून तुझी ती वाणी हृदयाचे झाले पाणी, ऐकून तुझी ती वाणी हृदयाचे झाले पाणी. मूर्छनाच आली मला पेटला मनी दावागली, मूर्छनाच आली मला पेटला मनी दावागली. होशवर येताच बोललो, होशवर येताच बोललो, इच्छा एक सांगू तुला. होशवर येताच बोललो, इच्छा एक सांगू तुला. पुढच्या जन्मी तरी साथ देशील का मला, पुढच्या जन्मी तरी साथ देशील का मला. तोच ती वदली, तोच ती वदली, 7 जन्माची मी शपथ घेतली आहे. पुढच्या जन्मात तरी मोकळी मी कुठे आहे. 7 जन्माची मी शपथ घेतली आहे. पुढच्या जन्मात तरी मोकळी मी कुठे आहे. 7 काय लाख जन्म, 7 काय लाख जन्म वाट पाहीन मी तुझी. प्रियकर म्हणतोय 7 काय लाख जन्म वाट पाहीन मी तुझी. तेव्हा तरी मिळेल का साथ मला सखी तुझी, तेव्हा तरी मिळेल का साथ मला सखी तुझी. त्याच्यानंतर शब्द माझे ऐकून तिच्या, शब्द माझे ऐकून तिच्या डोळ्यात आले पाणी. खऱ्या प्रेमाची रीत ही एकच मुखी एकच वाणी, खऱ्या प्रेमाची रीत ही एकच मुखी एकच वाणी. मी वदलो गहीवरून नकोस अशी, मी वदलो गहीवरून नकोस अशी. होऊ देत जन्मसाथ, होऊ देत जन्मसाथ, सतत तुझी वाट पाहीन मी. होऊ दे जन्मसाथ, सतत तुझी वाट पाहीन प्राण आणून डोळ्यात. होऊ देत जन्मसाथ, सतत तुझी वाट पाहीन प्राण आणून डोळ्यात.
प्रेम म्हणजे खेळ नाही. प्रेम म्हणजे खेळ नाही, घोर अग्नी परीक्षाची. प्रेम म्हणजे खेळ नाही, घोर अग्नी परीक्षाची. एकदाच एकाशीच खऱ्या प्रेमाची रीतही. एकदाच एकाशीच खऱ्या प्रेमाची रीतही. खऱ्या प्रेमाची रीतही. बघा श्रोतेहो, प्रेमावरची ही कविता, नेमकं प्रेम हे कसं असलं पाहिजे या संदर्भातली ही कविता सरांनी सादर केलेली आहे. खरं तर संवाद हा नाटकाचा आत्मा असतो, परंतु जेव्हा कवितेमध्ये संवाद येत असतात तेव्हा ती कविता अधिक परिणामकारक होत असते. म्हणून प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातला जो संवाद आहे, हा संवाद या कवितेच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने गुंफलेला आहात आणि ते तितक्याच प्रभावीपणे. खरं तर आज आपलं वय 76 आहे, 75 आपली संपलेली आहे, तर याही वयामध्ये तितक्याच उत्साहाने आपण ही कविता आपण सादर केला, त्याबद्दल आपले धन्यवाद. अजून एक शेवटची अशी अप्रकाशित कविता आपण श्रोत्यासाठी सादर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. ही एक कुटुंब नियोजनावरची कविता आहे. कुटुंब नियोजन करणे किती आवश्यक आहे आपल्यासाठी, त्याच्यासाठी मी ही केलेली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे पाळणा. पाळणा. पाळणा पाळणा घालीते बाई मी पाळणा. पाळणा घालीते वर खेळणा. खेळणा बांधिते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. पहिला झाला चिंटू, दुसरा झाला पिंटू, आता तिसऱ्याची तयारी करीते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. तिसरा झाला खंडू, वर्षात चौथा बंडू, आता मुलगी नाही म्हणून झुरते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. एकाला नाही कपडा, खायला नाही तुकडा, भीक मागून पोट मी भरीते पाळणा. पाळणा घालीते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. एकाला नाही शिक्षण, पायाला नाही पायतन, माझ्या डोळ्यानं माझं मरण पाहते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. शेवटचे चरण. माझ्याच हातानं माझ्या बाळाचं जीवन उद्ध्वस्त करून टाकीते बाई मी पाळणा. पाळणा घालीते बाई मी पाळणा. पाळणा घालीते. खरंच राज्य वास्तवावर अशी ही कविता आपण सादर केलात. म्हणजे या कवितेतून एक कुटुंब नियोजनाचा संदेश आपण देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्याला लोकसंख्या हे कारणीभूत आहे. मग ते दारिद्र्य असेल, बेकारी असेल किंवा सगळं प्रदूषण असेल, त्याला लोकसंख्येचं जे वाढतं प्रमाण आहे ते सुद्धा तितकंच कारणीभूत आहे. म्हणून या कवितेच्या माध्यमातून आपण जर लोकसंख्या जर वाढत गेली तर अनेकदा आपल्याला स्वाभिमानानं जगता येणार नाही. त्यामुळे एक दारिद्र्य निर्माण होईल समाजामध्ये. कुपोषणाचं प्रमाण तर अजूनही आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून मुलगी मुलगा असा भेदभाव न करता कुटुंब नियोजन आपण करावं, अशा पद्धतीचा एक संदेश, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न गरड सरांनी या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. श्रोतेहो, सरांची जी धारणा आहे, सुरुवातीला सरांनी जे भाष्य केलेलं आहे ते आपण बारकाईनं जर ऐकलं तर आपल्या लक्षात येईल सरांना नेमकं काय सांगायचंय. त्यांच्या अनेक अप्रकाशित कविता आहेत. मी एक अप्रकाशित कविता त्यांची वाचलेली आहे, कॉलेज गर्ल नावाची कविता. याही कवितेमध्ये त्यांनी आजकालची जी संस्कृती आहे, एक फाटत चाललेली संस्कृती, ती किती घातक आहे या संदर्भात त्यांनी त्या कवितेतून भाष्य केलेलं आहे. आणि त्यांच्या बहुतांश कविता, त्या कवितेतून एक परखडपणे विचार मांडण्याचा प्रयत्न गरड सरांनी केलेला आहे. अलीकडे आपण पाहतो की अनेक कवी स्टेजच्या ज्या कविता म्हणतो आपण, सादरीकरणाच्या कविता, लोकांना खुश करण्याच्या कविता, लोकांचं केवळ मनोरंजन करणाऱ्या कविता,
लोकांनी आपण कविता सादर केल्यानंतर टाळ्या वाजवल्या पाहिजेत हम्म. अच्छा. किंवा वन्स मोर त्यांनी म्हटलं पाहिजे, प्रतिसाद दिला पाहिजे, या अपेक्षेनं काही कवी कविता लिहित असताना आपल्याला दिसतात. परंतु गरड सरांची जी भूमिका आहे की केवळ लोकांना आवडणाऱ्या कविता तुम्ही लिहू नका, आपल्याला त्या कवितेतून काय सांगायचं आहे हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या कवितेतून कोणता संदेश लोकांना देतो किंवा आपल्या साहित्यातून समाजामध्ये बदल झाला पाहिजे, समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि त्या प्रकारची प्रेरणा आपल्या साहित्यातून वाचकांना, रसिकांना मिळाली पाहिजे. ही भूमिका प्राध्यापक नामदेव गरड सर यांची राहिलेली आहे आणि समग्र त्यांनी जे लिहिलेलं आहे सगळं साहित्य ते याच भूमिकेतून गरड सरांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, आमच्या या उपक्रमामध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.